गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांना एक नम्र विनंती अशी आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओच्या खाली एक कॉमेंट बॉक्स येतो. त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया द्यावा. निरूपण तुम्हाला कसं वाटलं त्यासंबंधी मला कळवावं. तसेच हे जे व्हिडिओ मी तुम्हाला रोज अपलोड करतो आहे हे जवळपास 1 तासाचे असतात, पण लोड करताना ते 23-24 मिनटाचे असे 2-3 भागामध्ये भाग 1, भाग 2, भाग 3 अशा याच्यामध्ये तुम्हाला मी लोड करून प्रत्येक दिवशी पाठवत असतो. ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं आहे ते तिन्ही पार्ट व्हिडिओचे किंवा निरूपणाचे तिन्ही पार्ट एकाच दिवशी पाहू शकतात. म्हणजे ज्यांना 1 तास आपल्याला वेळ देऊन हे पूर्ण निरूपण, सलग निरूपण कंटिन्युटीमध्ये ज्यांना ऐकायचं आहे ते तिन्ही एका वेळेस पाठ ऐकू शकतात. पण ज्या लोकांना वेळ अवेलेबल नाही किंवा त्यांना 1 तास सकाळी किंवा त्यांना 1 तास एका वेळेस तुम्हाला देता येत नाही, त्यांनी ते पार्ट 1, 2, 3 अशा 3 वेगवेगळ्या भागामध्ये दिले असल्यामुळे त्यांनी ते तसे श्रवण करावे ही एक विनंती आहे. तसाच हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करून सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे इतर लोकांना सुद्धा त्याचा लाभ मिळेल. आजचा जो विषय आहे, आजचा विषय योग म्हणून आहे. हा आपण एक स्वतंत्र विषय आज घेतो आहे योग म्हणून, कारण की योग हा जो शब्द आहे योग हा शब्द आपल्याला रोजच्या व्यवहारात किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये बरेच वेळा आपण योग शब्दाचा उपयोग करतो. आणि या योग शब्दाचा अर्थ काय आहे ते स्वतंत्रपणे जाणून घेणं आवश्यक आहे. जसे आपण स्वधर्माचरणाची एक वेगळी निरूपणाची क्लिप बघितली आपण ती स्वधर्माचरणाची क्लिप वेगळी करण्याचं कारण म्हणजे तो विषय एक स्वतंत्र घेऊन आपण त्याला जे कर्मयोगाशी किंवा इतर योगाशी जोडलेला आहे त्याच्याप्रमाणे योगसुद्धा ही एक स्वतंत्र क्लिप मी यासाठी वेगळी करून तुम्हाला आज टाकतो आहे, अपलोड करतो आहे. त्याला कारण म्हणजे योगाचं सुद्धा तुम्हाला एक पूर्वपीठिका तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणखी तो योग हा कसा आपल्याला अध्यात्मशास्त्रात उपयोगी पडतो हे तुमच्या लक्षात यावं म्हणून आपण एक स्वतंत्र निरूपण योग या विषयावर आज घेतो आहे. तर बघूया योगामध्ये आपल्याला काय काय आपल्याला लक्षात येतं किंवा काय आपल्याला ठळक माहिती याच्यामध्ये मिळते ते आपण बघूया. याच्यामध्ये योग हा जो शब्द आहे योग हा शब्द संस्कृतामधला शब्द आहे. तो युज धातूपासून तयार होतो असं ते संस्कृतामध्ये त्याचं विवरण आहे. किंवा योग म्हणजे युज म्हणजेच जोडणे किंवा एकत्रित आणणे किंवा जुळवून आणणे. म्हणजे योगामध्ये तुमच्या 2 किंवा 3 गोष्टी एकत्र येतात किंवा त्या एकरूप होतात आणि त्यापासून आपल्याला 3ऱ्या गोष्टीचा लाभ मिळतो. हा 3ऱ्या गोष्टीचा लाभ करून घेणं हे योगबुद्धीचं कार्य समजलं जाते. आणि योगबुद्धीने तुम्ही जेव्हा योग साध्य करता तेव्हा तुम्हाला त्या 3ऱ्या गोष्टीचा लाभ तुम्हाला योग या शब्दातून मिळतो. आता योग शब्दाचं जर तुम्ही व्यावहारिक उदाहरण बघितले तर व्यावहारिक उदाहरणामध्ये आपण नेहमी म्हणतो मुलाचं लग्न जुळलं नाही, मुलीचं लग्न जुळलं नाही. का नाही जुळलं तर योग अद्याप आले नाहीत. म्हणजे योग आल्यानंतरच मुलींचं लग्न जुळतं असं त्यांचा सांगण्याचा अर्थ असतो. किंवा योग आले नाही असं आपण हा शब्दाची परिभाषा करतो किंवा बोलतो आपण. तसेच आपल्याला बरेच दिवसात जर एखादा मित्र भेटला किंवा नातेवाईक भेटला तर म्हणतो अरे किती वर्षांनी आपला योगाला भेटीचा. इतके वर्ष आपण म्हणजे नुसतेच बालमित्र होतो, आणखी आपल्याला भेटीचा योगच नव्हता आणि आज प्रत्यक्ष भेटीचा योग आला आहे असं त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतं की आज भेटीचा योग कित्येक वर्षांनी आला आहे. तसंच नातेवाईकांचं होतं. नातेवाईक बरेच दिवसात भेटला आपल्याला तर आपण म्हणतो किंवा बरेच दिवसात तुझी भेट झाली अरे बाबा. तर हे झाले आपल्या बोलाचालीच्या गोष्टी.
आणि यातलं ते आणखी उदाहरण आपण बघता येईल आपल्याला, म्हणजे जेणेकरून तुमचा योग या शब्दाची जी परिभाषा आहे, दोन पदार्थ किंवा दोन वस्तू एकत्रित येणं किंवा दोन विद्या एकत्रित येऊन त्याच्यापासून तिसरी विद्या जी निर्माण होते, तर त्याच्या पाठीमागे हा योग हा शब्दाचा अर्थ असा जोडलेला आहे. आता जर तुम्ही दिवा घेतला, आता दिवा जर तुम्ही बघितला, दिव्यामध्ये 3 गोष्टी एकत्रित येतात: दिव्याची वात, तेल, आणखी अग्नी. अग्नी जोपर्यंत वातीला पेटवत नाही आणि वातीला जोपर्यंत भरण नसतं तेलाचं, तोपर्यंत दिवा तेवत नाही बरेच वेळापर्यंत. तर म्हणजे दिवा पेटवण्याकरता आपल्याला 3 गोष्टीची गरज आहे: वात आहे, तेल आहे, आणखी अग्नी आहे. म्हणजे 3 गोष्टीतून आपला दिवा प्रकाशित होतो आणि दिव्याचा प्रकाश आपल्याला मिळतो. चौथी गोष्टची दिवा पेटवल्यानंतर मिळते, चौथी गोष्ट दिव्याचा प्रकाश. तसंच तुम्हाला जर खूप भूक लागली आहे, तर खूप भूक लागल्यामुळे तुम्हाला असं जेवायचं वाटतं, बघा आता जेवायला पाहिजे. तर जेवायसाठी अन्न तुमच्या समोर आहे, तर अन्न तुमच्या पोटात जाण्याकरता तुम्हाला हाताची आवश्यकता आहे. तुम्ही जोपर्यंत अन्न हाताने मुखात भरवत नाही आणि ते अन्न जोपर्यंत पोटात जात नाही, तोपर्यंत तुमची भुकेची तृप्ती होत नाही तुमची. म्हणजे या ठिकाणी ते भुकेच्या तृप्तीकरता तुम्हाला अन्नाची आवश्यकता आहे, हाताची आवश्यकता आहे, आणखी मुखाच्याद्वारे ते जोपर्यंत तुमची भरवून तुम्ही त्याचं ग्रहण करत नाही अन्नाचं, तोपर्यंत तुमची भूक तृप्त होत नाही. म्हणजे तुम्हाला भोजनाच्या तृप्तीकरता 3 गोष्टीची आवश्यकता झाली. इथे तुम्हाला अन्नाची आवश्यकता झाली, हाताची आवश्यकता झाली, आणखी तुम्हाला मुखाची आवश्यकता झाली, जेणेकरून तुमचं पोट भरलं जाईल. तर या ठिकाणी 3 गोष्टींनी तुमची भुकेची तृप्ती होती. हा चौथा पदार्थ तिथून तुम्हाला उत्पन्न झाला, पण या 3 गोष्टीच्या योगाद्वारे तुम्हाला चौथी गोष्ट प्राप्त झाली. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तसंच तुम्ही इंद्रधनुष्य बघता, इंद्रधनुष्य तुम्हाला उन्हाळ्यात दिसत नाही, इंद्रधनुष्य तुम्हाला पावसाळ्यातच दिसतो तुम्हाला. आणि पावसाळा असूनही तो जेव्हा सूर्याची किरणं जेव्हा त्या द्रवबिंदूवर किंवा पावसावर पडतात, त्यातून वक्रीकरणामुळे तुम्हाला एका विशिष्ट वेळी तो इंद्रधनुष्य दिसतो. इतर वेळी तुम्हाला इंद्रधनुष्य दिसत नाही. पावसाळा जरी असला, सूर्याची किरणं जरी असली, तरी इंद्रधनुष्य दिसत नाही. तर इंद्रधनुष्य पाहायला तुम्हाला योग लागतो. बरेचदा तुम्ही दऱ्याखोऱ्यात किंवा अशा उंच हवेच्या ठिकाणी लोणावळ्याला वगैरे गेले, तर तुम्हाला इंद्रधनुष्याचं दर्शन होतं तिथे. तर ह्या इंद्रधनुष्याचं दर्शन हे सूर्याच्या किरणामुळे आणखी पावसाच्या याच्यामुळे होऊन इंद्रधनुष्यातून हे निर्मिती झाली. ही तिसरी इंद्रधनुष्य निर्माण झाली. आणखी इंद्रधनुष्याचं आपल्याला योगामुळे दर्शन झालं, असा त्याचा अर्थ आहे. मृगजळ पण तसंच आहे. वाळवंटात मृगजळ दिसतात म्हणतात. मृगजळ म्हणजे तिथे पाणी नाही, पण मृगजळाचं पाणी दिसतं आपल्याला. म्हणजे वाळवंटात जेव्हा उष्ण हवा असते आणि त्या उष्ण हवेमध्ये जेव्हा तुमचे सूर्याची किरणं जेव्हा त्याच्यावर पडतात, तर त्यातून परत किरणांचं वक्रीकरण होऊन त्याच्यामधून तुम्हाला मृगजळ दिसतं तुम्हाला. म्हणजे एक तुम्हाला मृगजळ जे अस्तित्वात नाही ते दिसतं तुम्हाला. पण ही दोन्ही इंद्रधनुष्य आणखी मृगजळ हे जे तुम्हाला म्हटलं आता मी तुम्हाला, की तुम्हाला सूर्यकिरणामुळे दिसतात. जेव्हा सूर्यकिरणं त्यातून लोप होतात, तेव्हा सूर्यकिरणं जेव्हा काढून घेतली जातात किंवा सूर्यकिरणाचा जेव्हा लोप होतो, त्यावेळेस तुम्हाला इंद्रधनुष्य दिसत नाही आणि मृगजळ दिसत नाही. तर अशा ह्या तिसऱ्या गोष्टीचा लोभ, या 2 गोष्टी मिळून आल्यामुळे, 2 गोष्टींचा योग झाल्यामुळे तुम्हाला जी तिसरी गोष्ट मिळाली आहे, हा एक योग आहे. तसाच आपल्याला पारमार्थिक योग जो बघायचा आहे, आज पारमार्थिक योगामध्ये जेव्हा मनबुद्धीचं तुम्ही ऐक्य करता किंवा तुम्हाला प्राणी समानाचं जेव्हा तुम्ही ऐक्य करता, तर तेव्हा त्यातून तिसरी गोष्ट निर्माण होऊन तुम्हाला परमात्म्याच्या प्रातिभ अनुभूतीचं तुम्हाला दर्शन येते. पारमार्थिक योग यासाठी महत्त्व आहे आपल्याला जाणून घ्यायची, कारण तुम्हाला देवाची कृपा करायची आहे, देवाचं अस्तित्व जाणून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला देवाच्या अस्तित्वाचा प्रातिभ दर्शन जे तुम्हाला सूक्ष्मेंद्रियाने मिळतं, ते प्रातिभ दर्शन करण्याकरता तुम्हाला ही योगाची आवश्यकता आहे. आणखी हा योगच तुम्हाला परमार्थाचा साक्षात्कार किंवा परमार्थाची मोक्षप्राप्ती करून देतो. त्यामुळे योगाला जाणणं हे फार अत्यावश्यक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की योगशास्त्र हे जे म्हटलं जातं, हे योगशास्त्र हे बुद्धिगम्य नाही शास्त्र. म्हणजे तुम्ही बुद्धीने त्याचे नियम वाचले की असं केल्यानं तुम्हाला योग मिळतो, तर तुम्हाला त्याचा योगाचं ज्ञान होणार नाही. हे योगशास्त्र म्हणतात अनुभवगम्य आहे. अनुभवगम्य म्हणजे तुम्ही त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा साक्षात्कार होईल देवाचा, किंवा देवाचं तुम्हाला दर्शन होईल असं म्हटलं जातं. तर त्याच्याकरता तुम्हाला हा योगाद्वारे जे प्रातिभ दर्शन जे घडतं, सूक्ष्मेंद्रियाद्वारे जे प्रातिभ दर्शन घडतं इंद्रियाद्वारे,
तर तेच देवाचा साक्षात्कार आहे म्हणा, किंवा तेच परमेश्वराचं अस्तित्वाचं रूप तुम्ही बघू शकता, ते जाणू शकता, अनुभवू शकता. म्हणून त्याला हे म्हटलं आहे की अनुभवगम्य शास्त्र आहे. आणि हा अनुभव त्या योग्याला, त्या भक्ताला स्वतःचा स्वतः येतो. तो त्याचा वर्णनही करून सांगू शकत नाही की बा मी देवाला बघितलं, किंवा देवाची कृपा झाली, किंवा देवाचा मला साक्षात्कार झाला, तर याचं तो वर्णनही करू शकत नाही, कारण की ते अवर्णनीय आहे. ते जो हे जे प्रातिभ दर्शन जे एखाद्या साधकाला किंवा सिद्ध पुरुषाला जे घडतं, ते त्याचाच तो अनुभव घेत असतो, आणि त्याचा अनुभव तो दुसऱ्याला वर्णन करू शकत नाही. त्याच्यामुळे हे अनुभवगम्य जे शास्त्र म्हटलं आहे, योगाद्वारे अनुभवगम्य आहे. तसा योग पण अनुभवगम्य आहे. आणखी तुमची आत्म्याची प्रचिती किंवा देवाची प्रचिती किंवा अनुभूती जी तुम्हाला येते, तर ती अनुभूतीसुद्धा तुमची अनुभवगम्य आहे. आणखी ती तुम्हाला इतर शब्दामध्ये सांगू शकून तुम्ही वर्णन करू शकत नाही. असं हे अद्भुत असं योगशास्त्र आहे. आणखी योगशास्त्राद्वारेच तुम्हाला तुमच्या स्वस्वरूपाचं म्हणा किंवा परमेश्वराचं म्हणा, तुम्ही प्रातिभ दर्शन तुम्ही घेऊ शकता. आता या योगासंबंधी बरेचसे गैरसमज पण निर्माण झालेले आहेत. गैरसमज म्हणण्यापेक्षा हे एक प्रकारची अंधश्रद्धा म्हणायला पाहिजे तुम्हाला. कारण काही जे पाखंडी गुरु असतात, ते तुम्हाला असे चमत्कार करून दाखवतात. कसे चमत्कार करतात बघा. कोणी म्हणतात की मी पाण्यावरून चालून दाखवतो. हा त्याचा योगाचा चमत्कार समजला जातो की तो पाण्यावरून, तो योगपुरुष किंवा तो पाखंडी गुरु किंवा गुरु तो पाण्यावरून कसा चालून दाखवतो. कोणी म्हणतं की तुम्हाला मी निखाऱ्यावरून चालून दाखवतो, अग्नीच्या निखाऱ्यावरून चालून दाखवतो. त्यांचे पाय जळत नाही अग्नीच्या निखाऱ्यावरून जाण्याकरता. काय करामत करतात ते आपल्याला माहीत नाही, पण अशा पद्धतीचे पाखंडी गुरु आहेत. कोणी म्हणतात की जेव्हा तुम्ही त्या अशा गुरूंच्या दर्शनाला जातात, तेव्हा अद्भुत शक्तीद्वारे एखादा लिंबू किंवा असं तुम्हाला काहीतरी प्रसाद किंवा अंगारा देतात, आणि तुम्हाला त्याचं फार महत्त्व वाटतं की अरे बा यांनी काहीतरी अद्भुत शक्तीद्वारे आपल्याला अंगारा दिला आहे किंवा लिंबू दिला आहे किंवा प्रसाद दिला आहे. तर हे सगळे अद्भुत शक्तीचे प्रकार आहे, चमत्कारिक प्रकार आहे. याच्या बाबतीत काही बोलणं योग्य नाही आहे, कारण की याच्यात बहुतांशी अंधश्रद्धा चालते. याच्यामध्ये अंधश्रद्धा गैरसमज असतो याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे अंधश्रद्धा गैरसमजामुळे याच्यावर जास्त विश्वास ठेवणं किंवा श्रद्धा ठेवणं हे मला बरोबर वाटत नाही. पण असे गैरसमज सध्या प्रचलित आहेत. तर त्यापासून तुम्ही स्वतः सावध राहून योग्य तो निर्णय घ्यावा की तुम्हाला जर परमार्थिक योग हवा असला तर परमार्थिक योग हवा अत्यंत वेगळा आहे. आता त्याच्यामध्ये योगामध्ये आणखी दोन प्रकार असे पडतात की एक भौतिक योग पडतो, आणखी एक आध्यात्मिक योग किंवा पारमार्थिक योग पडतो. हे सगळे योग एकातच येतात मुळात. जर तुम्ही अष्टांग योग जर बघितला, आपण बघूच आता अष्टांग योगाचे कसे घटक आहे, आणखी अष्टांग योगामध्ये काय सांगितलं आहे. तर याचे जर तुम्ही दोन विभाग केले अष्टांग योगाचे, तर एक भाग जो आहे हा भौतिक योग समजला जातो, आणखी दुसरा जो भाग आहे हा पारमार्थिक किंवा आध्यात्मिक योग समजला जातो. किंवा पहिल्या भागाला भौतिक योगाला तुम्ही बहिरंग पण म्हणू शकता योगाचं, आणि दुसऱ्या भागाला साधनेचं अंतरंग पण म्हटलं जातं. म्हणजे साधनेचे दोन प्रकार झाले, एक बहिरंग झालं साधनेचं, आणखी एक अंतरंग झालं. आता बहुतांशी आपण जे योग गुरु किंवा योग शिक्षक जे आपल्याला शिकवतात, एक विशिष्ट आसनामध्ये विशिष्ट क्रिया करायची, ते विशिष्ट वेळ आवर्तन करायची, तर हा जो योग आहे हा एक भौतिक योग आहे. या योगाद्वारे तुमचं शरीर निरोगी राहू शकतं, स्वस्थ राहू शकतं, तुम्हाला मानसिक तणाव तुमचा दूर होऊ शकतो. अशा पद्धतीचा योग आहे. तुमचं शरीर जेणेकरून स्वस्थ राहील असा हा शारीरिक प्रकारचा योग समजला जातो, आणि या शारीरिक योगालाच जास्त महत्त्व आलं आहे. म्हणजे यात काही शंका नाही की तुमचं शरीर जोपर्यंत सुदृढ आणखी निरोगी राहत नाही, किंवा तुम्हाला शरीराला साधन मानून तुम्हाला जो आपल्याला परमार्थ साध्य करायचा आहे किंवा आपला जीवनाचं ध्येय साध्य करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला शरीर निश्चितपणे निरोगी आणखी स्वस्थ ठेवायला पाहिजे. तर आणखी बरेचदा लोकांना नोकरीमुळे म्हणा किंवा धंदा व्यवसायामुळे एक मानसिक तणाव त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या डोक्यावर पडला असतो, आणि त्यांना वाटतं या तणावापासून कशी मुक्ती मिळावी. तर योग शिक्षक सांगतो, योग गुरु तुम्हाला सांगतो की तुम्ही असा योग करा, अशी आसनं करा, अशी आवर्तनं करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या धगधगीच्या जीवनापासून किंवा तुमच्या मानसिक तणावापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तर ही तुम्हाला मुख्य जी योग भौतिक क्रिया जी आहे, ही भौतिक क्रिया तुम्हाला शरीर शुद्धी देणारी आहे, नाडी शुद्धी करते ती, किंवा तुमचं चित्त शुद्धी करते.
किंवा त्याच्यामुळे कधी कधी एकाग्रता साधते. काही साधनामध्ये तुम्हाला एकाग्रता जी साधते तुम्हाला काही साधनामुळे, तर त्या काही योगक्रियेमुळे, तर ती सुद्धा एकाग्रता तुमच्या फार महत्त्वाची आहे अध्यापनाकरता. तर अशा पद्धतीचा हा भौतिक योग आहे. आणि हा भौतिक योग हा एक पहिला पाठ झाला अष्टांग योगाचा. तुम्हाला अष्टांग योगाचं सांगतो तुम्हाला घटक कसे कसे आहे, पण हा इथला भौतिक योग हा एक पहिला विभाग झाला, पहिला पाठ झाला. आणि दुसरा पाठ जो आहे त्याचा दुसरा पाठ हा आध्यात्मिक योगाचा असतो. जे आध्यात्मिक योगामुळे तुम्हाला प्रातिभ दर्शन होऊ शकतं किंवा तुमची ध्यान समाधी लागू शकते. तो पाठ आपण आज विसरलेला आहे. म्हणजे योगगुरू योग शिक्षक जे तुम्हाला सांगतात हा भौतिक भागच तुम्हाला समजून सांगतात, पण राहिलेला अर्धा भाग जो उर्वरित भाग आहे तुमच्या अष्टांग योगामधला, तो अष्टांग योगातला उर्वरित भाग तुम्हाला बहुतांशी लोक सांगत नाही, किंवा आपण ते फॉलो करत नाही म्हणा, किंवा आपण त्याच्याबद्दल कधी जिज्ञासा दाखवली नाही की जो दुसरा उर्वरित पाठ जो राहिला आहे अष्टांग योगाचा, तो उर्वरित भाग आपल्याला परमार्थ साध्य करण्याकरता किंवा साक्षात्कार करून घेण्याकरता आपल्याला कसा उपयोगी पडतो, ध्यान समाधी करता कसा उपयोगी करतो, हे आपण कधी जाणून घेतलं नाही किंवा आपण जाणून घेत नाही किंवा योग शिक्षक तुम्हाला सांगत नाही. पण अष्टांग योगात ते दोन्ही पोर्शन्स किंवा दोन्ही भाग आहेत. आता जर तुम्ही अष्टांग योग बघितला तर पण अष्टांग योगातले भाग बघू आपण. अष्टांग योगातले किती घटक आहे. अष्टांग योग म्हणजे 8 अष्टांग, म्हणजे त्यात 8 घटक सांगितलेले आहेत अष्टांग योगामध्ये. अष्टांग योगातल्या 8 घटकाचा 8 घटक कोणते येतात ते असे आहे: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी असे 8 घटक अष्टांग योगामध्ये येतात. आता प्रत्येक तरी घटक घेतला तुम्ही, प्रत्येक घटक म्हणजे हा एक निरूपणाचा विषय होतो. त्याच्यावर आपण इतकं खोलात जाण्याची सध्या तरी मला या निरूपणात योग्य वाटत नाही, कारण की आपण हा आजचं जे निरूपण बघताय योगाला मुख्यतः समजून घेतोय आपण. ज्याला याच्याबद्दल आणखी जिज्ञासा असेल किंवा जाणून घ्यायची असेल त्यांनी हे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी काय आहे याच्यावर बरेच पुस्तकं उपलब्ध आहे आणि तुम्ही त्याच्यावर तुमचा तो अध्ययन करू शकता किंवा तुम्ही तुमची प्रगती करू शकता ते समजावून. आता याच्यातले मुख्य घटक जरी घेतले तर पहिला जो पोर्शन सांगितलं तुम्हाला यम, नियम, आसन, प्राणायाम, हा जवळपास याच्यात बहिरंगाचा किंवा बाह्य योगाचा बहिर्क्रिया जे तुम्ही करता तर साधनेची जे बहिरंग म्हटलं जातं, हे पहिल्या 4 याच्यात तुमचं 4 येतं तुमचं. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम याचे जर तुम्ही पोटविभाग घेतले तर यमनियमाचे पोटविभाग असे आहेत. यमामध्ये तुमचे पोटविभाग येतात: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आणि नियमाचे तुमचे पोटविभाग जर घेतले तर शौच म्हणजे पावित्र्य, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर, प्राणी, ध्यानद्वा असे हे यमनियमाचे पोटविभाग आहे. बाकी आसनाचे प्रकार तुम्हाला माहिती आहे. विशिष्ट आसनं योगगुरू तुम्हाला शिकत असतो. प्रत्याहार म्हणजे तुम्हाला जो विषय की जे तुम्हाला विषयाचा त्याग करायचा आहे त्या विषयावर तुम्हाला मन केंद्रित होऊन तुमचं चित्त केंद्रित होऊन तो विषय तुम्हाला सोडायचा आहे, असा प्रत्याहाराचा एक नियम आहे. ध्यान, धारणा आणखी समाधी. आता याच्यातले पहिला जो पोर्शन किंवा पहिला जो भाग तुम्हाला म्हटला आहे याच्यामध्ये जर तुम्ही याच्यातले जर विभाग घेतले म्हणजे ब्रह्मचर्य घेतलं, अपरिग्रह घेतलं, अस्तेय घेतलं किंवा त्याच्यामध्ये आसन आणखी प्राणायाम घेतलं, तर आसन आणखी प्राणायाम, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे जे घटक आहे पहिल्या भागातले ते हे बहिरंगाचे पोर्शन आहे, जे बहिरंगाने शरीराद्वारे स्थूल इंद्रियाद्वारे तुम्ही हे करू शकता. म्हणून त्याला बहिरंग म्हटलं आहे साधनेचं. जे तुम्ही देहाच्या स्थूल इंद्रियाद्वारे, कर्मेंद्रियाद्वारे तुम्ही आसन करू शकता, प्राणायाम करू शकता, तुम्ही ब्रह्मचर्य पाळू शकता, तुम्ही इंद्रियांचा प्रस्थापित करून. अपरिग्रह म्हणजे तुम्ही आवश्यक तेवढ्याच गोष्टीचा तुम्ही संग्रह करा तुम्ही, असं म्हणणं आहे. तुम्ही ज्या आवश्यक गोष्टी त्याचा संग्रह करू नका, असा हे पहिला विभाग पडतो. भौतिक विभाग आहे हा, आणखी बहिरंगाचा पहिला विभाग आहे. हाच
तुम्हाला योग गुरु किंवा योग शिक्षक आसन प्राणायामाद्वारे सांगत असतात किंवा आज त्याचा जास्त प्रसिद्ध झालं आहे किंवा त्याचं जास्त प्रमाणात आपला उपयोग होतो किंवा आज सगळेजण म्हणतात की नाही योग गुरुकडे जा, तुम्ही योग गुरु तुम्हाला शिकवेल, तुम्हाला कशी अशी आसनं करायची आणि या धगधगीच्या जीवनापासून कशी शांती आणि मुक्ती मिळवायची किंवा तुमचा मानसिक तणाव किंवा BP वगैरे जे वाढण्याचे जे प्रकार आहेत ते सगळे कमी करण्याचे उपाय हे पहिल्या आसन आणखी प्राणायामाच्या क्रियेने केले जातात. आणि आता जे याचा दुसरा पोर्शन जो महत्त्वाचा पोर्शन जो आध्यात्मिक पोर्शन आहे, त्याचा आध्यात्मिक विभाग आहे. आध्यात्मिक विभागामध्ये तुम्ही ध्यानधारणा साधनी करून त्याच्यामध्ये येतात तुमचे प्रत्याहार, ध्यानधारणा समाधी. ध्यानधारणा करून जेव्हा तुम्हाला पूर्ण यथार्थ ज्ञान प्राप्त होतं, हे यथार्थ ज्ञान तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला त्या ध्यानाची दुसरी स्थिती सांगितली आहे. धारणा करायची तुम्हाला. धारणा करायची म्हणजे तुमच्या मनात जे तत्त्व सांगितलेले आहे आत्म्यासंबंधीचे त्या आत्मतत्वावर तुम्हाला तुमची ध्यानधारणा करून एकाग्रता करायची आणि त्यातून तुम्हाला समाधी लागते. आणि समाधीचे पुढे 2 प्रकार आहेत, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. तर ह्या जो दुसरा पोर्शन किंवा उर्वरित पोर्शन जो आहे आपला अष्टांग योगाचा, हे अंतरंग आहे किंवा हे तुमच्या सूक्ष्मेंद्रियानी, मनाने, चित्ताने तुम्हाला हे गोष्टी साधता येतात. ध्यानधारणा साधणे तुम्हाला सूक्ष्मेंद्रियाने म्हणजे चित्ताने आणि मनाने तुम्हाला साधावं लागेल. समाधीत तुम्हाला जेव्हा एकाग्रता मिळवायची आहे किंवा एकरूपता किंवा तादात्म्य करायचं आहे तुम्हाला आत्मतत्वाशी किंवा तुमच्या सद्गुरूशी म्हणा किंवा सद्गुरूची भक्ती करणारे जे आहे परब्रह्माची तुम्हाला जे तादात्म्य करायचं आहे ते तादात्म्य तुम्हाला ध्यानधारणे समाधीतून प्राप्त होतं तुम्हाला. अशा प्रकारचा हा आध्यात्मिक योग आहे ज्याच्यामध्ये दोन्हीही योग समाविष्ट होतात. बहिरंग आणखी अंतरंग दोन्ही करावं लागतात, कारण की आपल्याला शरीर या योग प्राप्तीकरता म्हणा किंवा परमेश्वर प्राप्तीकरता टिकवणं आवश्यक असल्यामुळे पूर्वार्धामध्ये जे तुम्हाला बहिरंग सांगितलं आहे ते सुद्धा आवश्यक आहे. आणखी उत्तरार्धामध्ये जे अंतरंग सांगितलं आहे, उत्तरार्धाचा अंतरंग पण महत्त्वाचा आहे. असं दोन्ही पूर्वार्ध, उत्तरार्ध किंवा बहिरंग आणखी अंतरंग मिळून तुम्हाला हा अष्टांग योग साध्य होतो. तर हा पारमार्थिक योग आहे, लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला पारमार्थिक योगाचाच विचार किंवा योगच हा आपल्याला आध्यात्मिक शास्त्रात उपयोगी आहे आणि त्याचाच आपल्याला नेहमी आपल्याला म्हणजे कर्मयोग करा किंवा भक्तियोग करा असं म्हणतात. तर ही योगाची परमार्थाची ही पार्श्वभूमी झाली. आणखी योग ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं. आणखी हा योग जर तुम्ही साधला केला नाही तर तुम्हाला सूक्ष्म आणखी सूक्ष्मेंद्रियाद्वारे जो तुम्हाला प्रातिभ अनुभव जे इंद्रियाद्वारे मिळतात, ज्याला आपण थोडक्यात साक्षात्कार म्हणतो किंवा अनुभूती मिळतात, हे तुम्हाला नाही मिळणार. तर ही जी प्रातिभ सूक्ष्मेंद्रियाची जी अनुभूती आहे त्यालाच साक्षात्कार म्हटलं जातं आणि हा योगाद्वारे प्राप्त होतो. आणि म्हणून योग हा फार परमार्थशास्त्रामध्ये अध्यात्मशास्त्रामध्ये एक फार महत्त्वाची भूमिका योगाची आहे, म्हणून त्याला परमार्थाची किल्ली असं म्हटलं जातं. पण बरेचदा आपण असं बघतो, काही योगामध्ये तुम्ही बघाल, म्हणजे जर तुम्ही कर्मयोग घेतला, आपण कर्मयोग